नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आवडीच्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच प्रगत संगणक विकास पदभरती 2026. यामध्ये पदसंख्या असणार आहे 951. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त पद प्राप्त असणे आवश्यक असणार आहे. लागताच तुम्हाला येथे 3 लाखापासून ते 22 लाखापर्यंत प्रति महिना सॅलरी भेटू शकते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सोबत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे, सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत हायकोर्ट अंतर्गत 543 पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी यावर डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी फेसबुक चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळ. बघा, स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये पदसंख्या असणार आहे 951. बघा कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे. तर सर्वप्रथम बघा, यामध्ये पदाचं नाव असणार आहे प्रोजेक्ट असोसिएट. या पदाकरता 115 जागा रिक्त आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट इंजिनियर या पदाकरता 389 जागा रिक्त आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरता 210 जागा रिक्त आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ या पदाकरता 2 जागा रिक्त आहेत. सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर 200 जागा येथे रिक्त आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल यामध्ये 32 जागा रिक्त आहेत. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट या पदाकरता 1 जागा आणि त्यानंतर प्रोजेक्ट ऑफिसर 1 जागा. त्यानंतर सिनियर PMU असोसिएट या पदाकरता 1 जागा येथे रिक्त असणार आहे. बघा, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. प्रोजेक्ट असोसिएटिव्ह या पदाकरता तुम्हाला बी टेक्नॉलॉजी, M टेक्नॉलॉजी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. प्रोजेक्ट इंजिनियर या पदाकरता बी टेक्नॉलॉजी किंवा ME किंवा M टेक्नॉलॉजी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार आहे. प्रोजेक्ट मॅनेजर याकरता तुम्हाला फक्त PhD कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. प्रोजेक्ट सपोर्टिव्ह स्टाफ याकरता तुम्हाला ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार आहे. सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर या पदाकरता BE किंवा बी टेक्नॉलॉजी, ME किंवा M टेक्नॉलॉजी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार आहे किंवा PhD असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, प्रोजेक्ट टेक्निकल या पदाकरता ITI किंवा डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट या पदाकरता MBA पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर प्रोजेक्ट ऑफिसर या पदाकरता CA, MA किंवा MCOM कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. सिनियर PMU असोसिएट या पदाकरता तुम्हाला MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असणार आहे. बघा, तुम्हाला आता प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे. सर्वप्रथम प्रोजेक्ट असोसिएट या पदाकरता तुम्हाला 3,06,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. प्रोजेक्ट इंजिनियर या पदाकरता 4,49,000 प्रति महिना भेटू शकतो. ते तुम्हाला 7,01,000 भेटणार आहे. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरता तुम्हाला 12,63,000 पासून ते 22,09,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. प्रोजेक्ट सपोर्टिव्ह स्टाफ या पदाकरता तुम्हाला प्रति महिना 3 लाख सॅलरी भेटणार आहे. सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर या पदाकरता 8,49,000 पासून ते 14 लाखापर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. प्रोजेक्ट टेक्निकल या पदाकरता 3,02,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट या पदाकरता 7.5 लाख तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. प्रोजेक्ट ऑफिसर या पदाकरता 5,11,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. आणि सिनियर PMU असोसिएट या पदाकरता 11,90,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. बघा, आता यामध्ये वयमर्यादा तुमची ही 30 ते 56 वर्ष असणार आहे. यामध्ये अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जून 2026 असणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक, नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओवर लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा.